लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता व डिसेंबर महिन्याचा हप्ता निवडणुकीच्या पूर्वी येऊ शकतो का? याचं उत्तर आहे 100% येऊ शकतो। का येऊ शकतो, नेमकं काय कारण आहे, या संदर्भातील माहिती आपण व्यवस्थित समजून घेऊया। विधानसभेचा निवडणुकीचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता। लाडक्या बहिणीमुळेच हा सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये विन झालेला आहे। म्हणून जर इलेक्शनच्या पूर्वी म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी डिसेंबर महिन्याच्या 2 तारखेला जी काही निवडणूक आहे, या निवडणुकीच्या पूर्वी जर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये 2 महिन्याचे जर गेलेत तर सरकारला मोठ्या पद्धतीने या ठिकाणी फायदा होऊ शकतो। आता आचारसंहिता सुरू आहे, या आचारसंहितेमुळे नवीन GR घेतला जाईल का किंवा निधी यासाठी मंजूर होईल का, हा सुद्धा प्रश्न अनेक लाभार्थ्यांना नक्की येऊ शकतो। आता व्यवस्थित माहिती समजून घ्या, कारण ही योजना दर महिन्यामध्ये सुरू आहे। कारण ही योजना सलग प्रति महिन्यासाठी सुरू आहे। आतापर्यंत दर महिन्यामध्ये हे हप्ते वितरित केले जात आहेत। याचं जर उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा नवीन GR सुद्धा निघाला। 18 ते 20 नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये हे पैसे सुद्धा वाटप झाले। म्हणजे ही सुद्धा योजना दर महिन्यासाठी लागू आहे आणि दर महिन्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येत आहेत। त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजना सुद्धा ही सलग चालू आहे आणि दर महिन्यामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येत आहेत। म्हणजे ही नवीन योजना नाही किंवा यासाठी नवीन GR सुद्धा नाही, दर महिन्यामध्ये यासाठी GR येतो। GR आल्याच्या नंतर पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येतात। म्हणून 2 तारखेच्या पूर्वी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते येऊ शकतात, काही सांगता येत नाही। कारण सरकारला जर चांगला फायदा करून घ्यायचा असेल तर डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो। जर वितरित करायचं असेल तर येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये कन्फर्म याचा GR येईल। जेव्हा GR येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी अपडेट नक्की मिळेल। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।